अजून पण ना आपल्या खेड्यांमध्ये एक प्रथा चालू आहे, जी म्हणजे दिल्या घरी सुखी राहा. हे एक आईवडिलांचा शब्द खूप मनाला टोचणारा आहे, खूप मनाला भिडणारा आहे. कारण ना भरपूर अजून असे किस्से आहेत, म्हणजे आपल्या खेडोपाड्यामध्ये तरी 90% अजूनही प्रकरणं आहेत. मुली कंटाळून आत्महत्या करतात. कारण त्याचे म्हणजे आई-वडील ज्यावेळेस मुलीचा छळ सासरमध्ये होतो, तिला हाणमार केली जाते, तिला शिव्यागाळ होते, तिचा छळ करण्यात येतो ना, तर त्यावेळेस त्या मुली काही दिवसांच्या सुखासाठी आई-वडिलांकडे जातात. तर आई-वडील त्यांना सांगतात, की "ये बाई, तुला तिथंच जगावं लागेल, तिथंच मारावं लागेल, तीच तुझं घर आहे." सासरमधले लोकही तेच बोलतात, "हे काय तुझ्या बापाचं घर आहे का? तुझ्या बापाचं घर तिकडे आहे." म्हणजे ती सासरची पण नसते आणि माहेरची पण नसते. ती कुठं टांगलेली आहे, हे तिलाच माहीत नसतं. ज्यावेळेस मग ती माहेरी जाते ना, तर त्यावेळेस ते आई-वडील सांगतात, की "तुला तिथंच जगायचं आहे, तिथंच मरायचं, तू तिथंच राहायचं. तू जर असं केलंस, तू जर सारखी-सारखी जर अशी माहेरी आलीस, तर हे तुझ्या भावाचं, बहिणीचं लग्न व्हायचं. ह्यांना कोण सोयरीकी येतील? हे लोकं आपल्यासोबत आपल्या लेकरांसोबत लग्न करतील का? एवढा तुम्ही लांबचा विचार का करता? कारण आता ही जग कुठं चाललंय, कुठं आहे?" आणि जर हे असे जर प्रसंग घडत राहिले, तर आजही आपल्या खेडोपाड्यांमध्ये 90% मुली सासरचा जाच म्हणजे जो त्रास होतो ना, हा कंटाळून न सहन करून आत्महत्या करतात. याला जबाबदार फक्त आई-वडील आहेत.